मेट्रो 3च्या आचार्य अत्रे मेट्रो स्थानकानंतर आता वरळी मेट्रो स्थानकातही छत गळती सुरू। तिकीट काउंटर जवळ गळती, छत गळतीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी। मुंबईमध्ये पाणी भरल्याप्रकरणी पालिका प्रशासन कारवाई करणार, कंत्राटदारांना 10 लाखांचा दंड ठोठावणार। कंत्राटदारांनी पुरेशी यंत्रणा उभी न केल्याचं पालिकेचं म्हणणं। मुंबई आणि उपनगरात पावसाला सुरुवात। दादर परिसरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। तर मुंबईमधील अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद होता। नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं प्रशासनानं आवाहन केलं होतं। त्यानंतर अंधेरी सबवे आता सुरू झालेला आहे। नवी मुंबई पनवेल परिसरात जोरदार पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे वाहन चालकांची कसरत। ठाण्यामधल्या वंदना बस डेपो परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं। वाहन चालकांची पाण्यातून वाट काढताना कसरत। पालिकेच्या वतीने सखल भागामध्ये सक्शन पंपाद्वारे पाण्याचा निचरा। मात्र पावसामुळे ठाणेकरांची दाणादाण। अहमदनाबाद शहरामध्ये बी केबिंग वरून नवरेनगरकडे जाणारा रस्ता जलमय। 10 मिनिटांच्या पावसाने रस्त्याला नदीचं स्वरूप। साचलेल्या पाण्यामधून नागरिकांना वाट काढावी लागली। कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसाचा महापालिका मुख्यालयाला फटका। टेरेसवरील पाणी थेट आयुक्तांच्या दालनामध्ये, तर लिफ्टमध्ये सुद्धा गळती सुरू झाल्यामुळे लिफ्ट सुद्धा बंद झाली। कल्याण खडकपाडा चौकामध्ये रस्त्याच्या कडेला पाणी साचलं, त्यामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांचे हाल। काही ठिकाणी रस्त्यावर चेंबरचं पाणी बाहेर आलं, त्यामुळे संपूर्ण रस्ता जलमय झाला।